लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा। ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा, हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका। सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू, हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका। आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने, हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करा, कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना, कर भरा, सहकार्य करा। नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे। थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे। सदरची कटू कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे। शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील। हा संदेश जनहितार्थ जारी। मोकाट आणि भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे, तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंदणी करून घ्यावी। नाशिक महानगरपालिका अधिनियमातील कलम 127(2), 194(1), 454, 457(7) आणि 17 यामधील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीत श्वान पाळण्यासाठी कर लागू होतो। त्यानुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या पाळीव श्वानांची नोंदणी पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाते। याकरिता नोंदणी प्रक्रियेद्वारे आणि विहित शुल्क भरून श्वानांची नोंदणी आणि नूतनीकरण कामकाज विभागामार्फत करण्यात येते। महानगरपालिका नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। कुष्ठरोग हा शाप नाही, तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित। निफाड तालुक्यातील नारायण टेंभी येथे द्राक्ष चोरीची घटना उघडकीस आली आहे। गवळी बंधूंच्या द्राक्ष बागेतून चोरी करून नेत असलेली व्हॅन शेतकऱ्यांनी पाठलाग करून पिंपळगाव बसवंत येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ अडवली आहे। वाहनाची तपासणी केली असता 4 ते 5 क्विंटल द्राक्ष आढळून आली आहे। संशयिताला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। निफाड तालुक्यातील नारायण टेंभी येथील शेतकरी मनोज साहेबराव गवळी आणि निलेश रमेश गवळी यांच्या द्राक्ष बागेतून काही अज्ञात व्यक्तींनी द्राक्ष चोरी करून व्हॅनमधून नेत असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली आहे। मागील काही दिवसांपासून परिसरात द्राक्ष चोरीच्या घटना वाढल्यामुळे शेतकरी सतर्क झाले होते। माहिती मिळताच शेतकऱ्यांनी संबंधित व्हॅनचा पाठलाग सुरू केला आणि पिंपळगाव बसवंत येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ ती व्हॅन अडवण्यात यश मिळवलंय। ही 2 दिवसापासून चोरी चालू आहे, आज पकडण्यात आली। हा का? म्हणजे आतापर्यंत किती शेतकऱ्यांचा माल चोरलाय त्यांनी? सांगू शकत नाही, भरपूर। योगेश माझे द्राक्ष मी बघायला गेलो, जेव्हा मला प्लॉट जायला आला तेव्हा लक्षात आलं। आज मी त्या द्राक्ष बागेत लाईट लावले तेव्हा समजलं, तेव्हा ते चोर आज तो माल काढण्यामध्ये कारसूळ गावातले चोर आहे। म्हणजे नारायण टेंभी गावातलाच आहे। त्यानंतर संशयित आरोपी बाळू गांगुर्डे आणि हिरामण घेगडे राहणार कारसूळ यांना ताब्यात घेऊन पिंपळगाव पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलाय। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून यंदा अवकाळी पावसामुळे आधीच द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं असताना अशा चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। अझर कादरी, नाशिक न्यूज, पिंपळगाव, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।